नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ARB मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर ठरलं तर मगच्या आजच्या म्हणजेच एपिसोड 703च्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आपण एपिसोडच्या सुरुवातीला पाहतो की कला फायनली सायलीच्या घरी आली आहे. त्यांच्या थोडा वेळ गप्पा होतात. मग कला म्हणते, तुझ्या आयुष्यात आता आनंदाचे दिवस येणार आहेत आणि त्याची सुरुवात मी काढलेल्या मेहंदीपासून होणार आहे. मग ते मेहंदीचा कार्यक्रम सुरू करतात. मेहंदी काढून होते. मग सीन तन्वीच्या मेहंदीकडे शिफ्ट होतो. तिथे अद्वैत फुल तयारीत असतो. कलाला कॉल करतो. तिथे पण त्यांची थोडी नोकझोक होते, पण ते लगेच प्लॅनिंगबद्दल बोलायला सुरू करतात. कला त्याला दिलेल्या पिशवीतले शेण मेहंदीच्या कोनमध्ये भरायला सांगते. तिथे अजून थोडी नोकझोक होते. परत कला अद्वैतमध्ये पण अद्वैत तयार होतो आणि शेण भरायला लागतो कोणामध्ये. थोडा वेळ टाइमपास करत करत फायनली तो शेण भरतो आणि त्या मेहंदीवालीला सांगतो तन्वीला हीच मेहंदी लावायची म्हणून. नंतर अद्वैत अर्जुनच्या रूममध्ये येतो. तो अर्जुनला समजावत असतो की हे लग्न तू का करतोयस मनाविरुद्ध. असंच त्या दोघांमध्ये बोलणं चालू असतं. अर्जुन त्याला सांगत असतो, हे लग्न मी फक्त आणि फक्त पूर्ण आजींच्या वाचनासाठी करतोय, पण माझं प्रेम मिसेस सायलींवर होतं आहे आणि कायम राहणार. मग अद्वैत अर्जुनला सावरत म्हणतो, असं असेल तर तन्वी तुमच्या प्रेमाच्या आड कधीच येणार नाही. असा काहीतरी चमत्कार नक्की होईल आणि सायलीच तुझी बायको राहील. नंतर दोघे खुश होऊन गळा भेट घेतात. इकडे सायली आणि तन्वी दोघींची मेहंदी चालू असते, बट सायलीची ओरिजिनल आणि तन्वीची शेणवाली. इकडे तन्वीची मेहंदी कंप्लीट झाल्यावर अचानक तिला शेणाचा वास यायला सुरू होतो. ती म्हणते, तुम्हा सगळ्यांना कसला घाण वास येतोय का? बाकी सगळे नाही असं म्हणतात. मग तन्वी ही दुर्लक्ष करते. मग सगळे मेहंदीच्या तयारीत सुरू होतात. पण प्रतिमा म्हणते, मी मेहंदी काढत नाही, कारण तिला मुळात हे लग्नच पटलेलं नसतं. थोड्या वेळाने हळूहळू सर्वांना शेणाचा वास यायला सुरुवात होते. रविराज म्हणतात, हा मला पण येतोय, शेणाचा वास येतोय. मग सगळे शोधायला लागतात कुठून येतोय काय. त्यांना कळतं ते झाडामागं थोडं शेण पडलं आहे त्याचं येतोय. इकडे सायली खूप खुश असते. तिची मेहंदी खूप रंगली असते. पण कुसुमताई थोडी काळजीत असते, हे सगळं कसं होणार आहे. आणि म्हणून सायली म्हणते, फक्त एकदा अर्जुनशी बोलता आलं तर सगळं नीट होईल. आम्ही मिळून सगळं नीट करू. कुसुम तिला विचारते, आता पुढे करणार काय आहे सायली? सायली काहीच बोलत नाही, फक्त तोंडावर स्माईल ठेवून विचार करते. आणि इथेच एपिसोड संपतो. पुढील भागात त्यांनी असं दाखवलं आहे की प्रियाच्या हातावरची मेहंदी धुवून गेलेली असते, म्हणून ती रागात येऊन त्या मेहंदीवालीला जाऊन कानाखाली लावते. मग इकडे सायलीला ते अजिबात आवडलेलं नसतं. ती म्हणते, आता या तन्वीचं काहीतरी केलंच पाहिजे. आणि एपिसोड इथेच संपतोय. तर असे सिरियलचे रिव्ह्यू आणि नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या ARB मराठीला सबस्क्राईब नक्की करा.